आणि पंकजा मुंडेंना अहमदनगर शहर विधानसभेची तिकीट द्या। अहमदनगर भाजप शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर यांनी अशी मागणी केली आहे। भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंकडे पत्राद्वारे त्यांनी अशी मागणी केली आहे। लोकसभेमध्ये भाजपचे उमेदवार सुजय विखे यांना नगर शहरातून चांगलं मताधिक्य मिळालं आणि हे चांगलं मताधिक्य मिळालं असून विधानसभेसाठी मुंडे यांना तिकीट देण्याची विनंती त्यांच्या मार्फत करण्यात आली आहे। तर आपण पाहिलं की बीडमधून पंकजा मुंडे यांचा पराभव झाला आणि त्यांच्या जागी बजरंग सोनवणे यांना लोकसभेचं तिकीट मिळालं, लोकसभेची उमेदवारी मिळाली आणि त्यानंतर पंकजा मुंडेंना अहमदनगर शहर विधानसभेचं तिकीट द्या अशी मागणी आता जिल्हाध्यक्ष अभय आगरकर यांनी केली आहे। आणि या संदर्भात अधिकची माहिती घेऊयात, आमचे प्रतिनिधी उमर सय्यद आपल्या सोबत आहेत। उमर, पत्राद्वारे मागणी केलेली आहे चंद्रशेखर बावनकुळेंकडे, काय नेमकी मागणी केली आहे या पत्रामध्ये? बीडमध्ये जे आता लोकसभाच्या निवडणुका पार पडल्या, या निवडणुकीमध्ये पंकजा मुंडे यांना पराभवाला सामोरं जावं लागलं आणि त्यामुळे कुठेतरी पंकजा मुंडे यांनी खचून न जाता त्यांना पुढे उभारी देण्यासाठी अहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघातून त्यांना तिकीट देण्यात यावं असं जे या मागणीचं जे पत्र आहे ते अहमदनगरचे शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे केली आहे। विशेष म्हणजे अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये अहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघातून जे भाजपचे उमेदवार सुजय विखे पाटील आहे यांना चांगलं मताधिक्य मिळालं होतं, भरपूर नगर शहरातून त्यांना लंकेविरोधात लीड मिळालं होतं आणि त्यामुळे कुठेतरी पंकजा मुंडे यांना अहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी द्यावी, जेणेकरून ज्या लोकसभेमध्ये पंकजा मुंडेंचा पराभव झाला आहे त्याची भर काढण्यासाठी विधानसभेचं तिकीट देण्यात यावं अशीच मागणी अभय आगरकर यांनी केली आहे। बरोबर आहे उमर, त्यामुळे आता या पत्राला चंद्रशेखर बावनकुळेंकडून काही प्रतिक्रिया येते का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल। अपडेट्स घेत राहू उमेर, धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी।